क्या बात है. दशरथ दशरथ पाटील एक अनुभव, एक उत्कृष्ट खेळाडू, एक उत्कृष्ट असं एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्या सर्व ज्युनियर खेळाडूंना घेऊन 40+ या ठिकाणी जो संघ तयार झाला त्याच्यातलं महत्त्वपूर्ण एक दुवा असेल तो दशरथ पाटील आणि त्यांचे सहकारी कैलास पाटील, एक जबरदस्त खेळाडू. त्यांच्याकडून दशरथ पाटील आपणासाठी प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचे पारितोषिक असणार आहे. क्या बात आहे. दशरथ पाटील सिनियर. इकडनं जा ना बंधू, मधून कशाला राहतो. श्रावण सावण अतिशय चांगला गोलंदाज आहे. 40+ संघाकडून खेळताना समोर त्याचा सहकारी दशरथ. नॉन स्ट्राइक एंडवर रवींद्र. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेत आहे. क्षेत्र चेंडू खाली येतोय. पहिल्याच चेंडूवर जल सुटतोय. 2 धावा पटकावतायत फलंदाज. पण एक आहे 12वा खेळाडू मात्र अतिशय उत्साहित आहे. कॅच उडली काय पण त्याने मला बधीर केलं. प्रवीण भोईर आहेत 12th मॅन. पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बराच काळ हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला देखील होता पण जज करता आले नाही. चेंडू हातातून निसटला आणि या ठिकाणी जीवनदान दिलं गेलंय ते दशरथ याला. 2 धावा पूर्ण केल्यात. दशरथनं स्वतःचं खातं खोलतोय आणि संघाचं देखील खातं खोलतोय 2 धावेनी. सेमीफायनलचा हा दुसरा सामना असेल. पुढे ससा मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची एज घेतली होती. चेंडू मात्र मैदानात आहे. 1 धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. धावसंख्येत बदल होतो. धावसंख्येमध्ये 3. पहिल्या जोडीला खूप महत्वाची भूमिका असते. पॉवर प्लेचं षटक असते राहुल आणि अशा वेळी जी पहिली सलामी जोडी असते त्याच्यात एखादा खेळाडूने दोन एक हात मोठा फटका मारला तर एक मोठी धावसंख्या उभारू शकेल. या अगोदर देखील आपण बघितलं 40+ सर्व गोलंदाजांनी चांगल्या प्रकारची या ठिकाणी गोलंदाजी केलेली आहे. त्याच्यामध्ये मग संजय असे की ज्याने 8 ते 10 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर श्रीनाथनं चांगली गोलंदाजी केली. 2 फलंदाज बाद केले होते. 6 केवळ धावा दिल्या होत्या. बघायचं सावंत कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 3 धावा नक्कीच त्याने या ठिकाणी खर्च केल्यात. समोर फलंदाज आहे रवींद्र. मोठा फटका खेळला. चेंडू हवेत आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय. तू घे मी घे करता करता चेंडू मात्र जमिनीला दान होतोय. 2 धाव पूर्ण केला. 3ऱ्या धावचा धोकादायक प्रयत्न होऊ शकतो पण 3ऱ्या धावच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. कोणता फलंदाज बाद होतोय बघायचंय. प्रयत्न हा बाद होतोय पण त्या अगोदर मात्र 2 धाव पटकावलेले आहेत. या 2 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते 5 रन्स ऑन बोर्ड. विकेट हॅट्रिक तसे 3 षटकार कोणताही खेळाडू या ठिकाणी करतोय तर त्याच्यासाठी रोख 1 पारितोषिक आहे. या ठिकाणी उपस्थित झालेली पाहुणे मंडळी आहेत. देवांश मोरे आणि
देवांश मोरे 3 षटकारांसाठी किंवा 3 विकेटसाठी 1,000 रुपयाचं रोख पारितोषिक. पाली बल्लाळेश्वर एपीएलचं वैशिष्ट्य देखील आहे, खूप पाहुणे मंडळी आलेली आहे ही स्पर्धा बघण्यासाठी, चेअरअप करण्यासाठी आलेले आहेत. नक्कीच नवी मुंबईहून आलेले आहेत, पाली बल्लाळेश्वर देखील इथून आलेले आहेत. उत्तमजी, खरोखरच खूप मोठं या ठिकाणी तुमचं देखील योगदान आहे. लाईव्ह प्रक्षेपण आपल्याद्वारे या ठिकाणी दिलं गेलंय. चांगल्या प्रकारची संकल्पना होती. अराउंड दिले चेंडू त्रिफलाची, चेंडू एस्टनवर आदळतोय, फलंदाज त्रिफलाची. झालो आतुर मी भेटीला तुझे दारान गोयेवाला, झालो आतुर मी भेटीला तुझे दारान गोयेवाला. माझे गाव देवी आईचे देवलन आयलो मी आरतीला. नक्कीच आलिमगड गाव तसं बघितलं तर एक नाविन्यपूर्ण गाव आहे. असं वाटतं एक बेट आहे राहुल, असं वाटतं एका बेटावर वसलेलं एक छोटस गाव आहे. पण एक आहे, या गावामध्ये सर्व प्रकारचं एक रंगकर्मी देखील लोक आहेत, गायक आहेत, बिल्डर्स आहेत चांगल्या प्रकारचे, आणि एक मेहनती देखील लोक आहेत की जे या ठिकाणी पडावाद्वारे किंवा मच्छीचा व्यवसाय करून या ठिकाणी चांगल्या प्रकारचा व्यवसाय करून एक चांगल्या प्रकारचं स्टेटस ज्यांनी निर्माण केलेले अशा प्रकारचे लोक देखील या गावामध्ये आहेत. आजूबाजूला गर्द झाडी आणि त्याच्यामध्ये एक सुंदर असं मैदान. मी तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपणास विनंती करेन की ज्या प्रकारे आपण या स्पर्धेसाठी योगदान दिलेलं आहे, हे जे मैदान आहे ते मैदान सजवण्यासाठी देखील आपण खूप प्रयत्न करावेत. उत्तमजी राऊत, आपला प्रयत्न खूप महत्त्वाचा ठरणार आहे. प्रदीप पाटील तुमच्यासारखे जे आहेत लोक, त्यांच्याकडून खूप महत्त्वाचं योगदान ठरू शकेल. संतोष पाटील असतील, त्याच्यानंतर एस टीम ओनर आहेत आमचे गणेश पाटील असतील, जयेश पाटील असतील, प्रशांत पाटील असतील, रोहित भोईर, निलेश, जयेश पाटील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू हवेत आहे, नो मॅच असल्यामुळे चेंडू पडतो की बघायचं, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करू. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. राहुल, वाटलं होतं की आवाक्या बाहेर आहे चेंडू, पण काय जज केलं, काय ॲथलेटिक्स दाखवलं क्षेत्ररक्षकानं आणि एका अवघड झेलाचं रूपांतर एक सहज सोप्या झेलमध्ये केलंय. प्रयत्न अति परमेश्वर असं म्हटलं जातं. मात्र तुम्ही प्रयत्न करा, अवघड कार्य करण्यामध्येच मजा आहे. आणि अवघड झेल होता, झेल नव्हता तर झेल बनवला. खूप वेगाने धावून आले आणि त्यांना माहिती होतं की झेल महत्वाचा आहे, सेमीफायनलची मॅच आहे. या मॅच मध्ये चुका करायच्या नाहीयेत. इथे जर चुकी केली तर पुढल्या वर्षी इथे जर इथं 100% कमिटमेंट दिली तर नक्कीच मेगा फायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आपण नक्कीच याच्या अगोदरची मॅच बघितली, फक्त 38 धावा होत्या, 39 धावा नक्कीच बनवायच्या होत्या समोरच्या टीमला, त्या देखील धावा बनवू दिल्या नव्हत्या. तिथे प्रयत्न खूप चांगले होते. जिद्द तुमची असणं गरजेचं आहे, तुमची मेहनत मनापासून असणं गरजेचं आहे, तुमची तयारी असणं गरजेचं आहे. आणि तोच क्रिकेट तुम्हाला या दोन्हीही मॅच मध्ये आता मात्र सेमीफायनलच्या आणि मेगा फायनलच्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. हे ओव्हरऑल असं म्हणायला हरकत नाही की चुकीला आता माफी नाही. जो चुकला तो या स्पर्धेतून बाहेर पडेल. 3 विकेट्स, 3 षटकार मारणाऱ्या खेळाडूस 1,000 रुपयाचं पारितोषिक देवांश मोरे यांच्या माध्यमातून देणार आहे पाली बल्लाळेश्वर. क्या बात आहे. अक्षय दुसऱ्या षटकाच्या हाताने करतोय, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, थोडासा ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू होता, पंचांकडून वाईटचा इशारा येतोय. सुरुवात खराब करतोय गोलंदाज अक्षय. एक अतिरिक्त धावीची भर पडते, धावसंख्येत बदल होतो, धावसंख्या होते 6. पण पॉवर प्लेचं षटक लिलय हाताळतोय सावंत. षटकामध्ये 3 गडी बाद झालेले आहेत आणि केवळ 5 धावा खर्च केल्यात राहुल. चांगली गोलंदाजी दरम्यान सेकंड ओव्हर मध्ये देखील सुरुवात चांगली. ओव्हर द विकेट आक्रमण केला, साईडला पाठवलं डीप मध्ये मिड विकेटच्या दिशेनं दमदार आगाज, EPL षटकार.
षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 पुढे जाते. स्कोर बोर्डवरती धावसंख्या 12. सेमीफायनलची दुसरी मॅच पाहायला मिळते आपल्याला. नीती एंटरप्राइजेस विरुद्ध प्रचिती एंटरप्राइजेस या दोन टीम मध्ये हा महामुकाबला, बिग पॅडल, मोठी मॅच. या दोन्ही संघाने या पूर्ण स्पर्धेमध्ये अतिशय चांगला परफॉर्मन्स दाखवले आहे. त्याच्यामुळे प्रचिती एंटरप्राइजेस संघाने तर खरोखर जबरदस्त खेळी केली आहे. तिने सामने जिंकले, लीडिंग फ्रंट ला आहेत. चेंडू हवेमध्ये आहे. या ठिकाणी बघायचं, एक धाव पुणे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतात की काय, पण जागा सोडली नव्हती, प्रयत्न देखील केला नव्हता. एक धाव. प्रचिती एंटरप्राइजेस मध्ये जगदीश पाटील दिसत नाहीयेत. व्हॉट हॅपन? कुठे आहेत जगदीश पाटील? सूत्रांकडून कळलेलं आहे की ऑस्ट्रेलिया रवाना झालेत. कारण फिल्डिंग कोच आहेत जॉन्टी रोड्स, त्यांना म्हटलं जातं 40+ मध्ये. पण नितेश पाटीलने मात्र पीपीएल मध्ये आकर्षित केलंय. उत्कृष्ट यष्टीरक्षण केलेलं होतं. क्लोज किपिंग ज्याला म्हटलं जातं, अशा प्रकारची क्लोज किपिंग केली होती. आणि सिद्धी टेम्पो, सिद्धी ट्रान्सफर करून खेळताना शेवटच्या चेंडूवर चौका ठोकून त्या संघाला सेमीफायनल पर्यंत पोहोचवण्याचं काम केलं होतं नितेशनं. इथे देखील प्रचिती एंटरप्राइजेस कडून खेळतोय, विकेट किपिंग करतोय, क्लोज किपिंग ज्याला म्हटलं जातं. प्रल्हाद पाटील, की जो भिवंडी तालुक्यामध्ये सर्वोत्कृष्ट किपर आहे, त्याच्या पावलावर पाऊल टाकून जसं किपिंग करावी तशा प्रकारची किपिंग करतोय नितेश. नितेश बराच वेळ मला वाटतं टीमच्या बाहेर होता. कॉलिंग करून बोलावण्यात आलेला आहे. पण जगदीश पाटील यांची स्तुती करावी लागेल. स्वतः बाहेर बसले आणि नितेश याला जागा दिली. क्या बात आहे. टीमचे ओनर सांगतायत की जगदीश पाटील यांचं खूप योगदान आहे टीमसाठी. फटका केला होता, ब्लिडिंग एज घेतली होती, पण आवाक्या बाहेर. या ठिकाणी प्रयत्न करायला हवा होता, पण थोडासा अवॉइड पडला होता. झेल हुलकावणी दिली चेंडूनी. 2 धावा पूर्ण करतायत फलंदाज. चार झाल्यासारखं वाटतंय संघ, आणि व्हावं लागेल, कारण हा सामना जो संघ पराजित होईल त्याचं अस्तित्व या ठिकाणी संपून जाणार आहे. कारण या सामन्यातून वॉकआउट करावं लागेल. या 2 धावांची धावा संख्या होते ती 15. 15 रन्स ऑन बोर्ड. 3 विकेट आणि 3 षटकार. 1000 रुपये. देवांश पाटील, देवांश मोरे, पाली, बल्लालेश्वर. आता मात्र मोठा पटका, एक ब्लाइंड शॉट केल्याचा प्रयत्न केला होता, मोठी कट घेतली होती, झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता, झेल सुटतोय, पण 2 धावा रोखू शकले नाहीत. मी म्हणालो होतो राहुल भोईर की जशा प्रकारे तुम्ही एपीएल ही स्पर्धा आयोजित केली आहे, तशा प्रकारचे या मैदानासाठी देखील आपण प्रयत्न करावेत. या ठिकाणी बरेचसे टीम ओनर बसलेले आहेत. आपण या मैदानासाठी प्रयत्न करावेत, चांगल्या प्रकारचे आउटफील्ड तयार करावी, कारण मैदान आता तुमच्यासाठी तयार झालेलं आहे मित्रांनो. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे, पण धावा फलकावर आहेत 17. असं वाटलं होतं की पहिलं षटक चांगल्या प्रकारे हाताळला सावण यानं, त्याच्या पावलावर पाऊल टाकतो की काय अक्षय, पण थोडासा महागडा ठरतो, कारण एक चांगला षटकार बघायला मिळाला होता कौशल्याच्या बॅटमधून. कौशल की जो संघ नायक आहे, अक्षय राईट अँड फास्ट. अतिशय सुंदर असा हा मारण्याचा प्रयत्न केला होता. एक अपील आहे, पंच स्थिर आहेत, दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता, पंच स्थिर आहेत. तिसऱ्या पंचांचं या ठिकाणी उपलब्धता नाही.
निर्णय अजून अबाधित आहे आणि बाद फलंदाज बाद. बॅटची हलकीशी कट घेतली होती. काय कॉन्फिडन्स होता विकेट किपरचा आणि ज्यासाठी त्यांना बोलावण्यात आलं होतं ते मात्र सक्सेस झाले प्रदीप पाटील. पण विनीची स्तुती करावी लागेल राहुल. पंचांचा निर्णय आल्याबरोबर मैदान सोडलेलं आहे त्याने. ना अपील जर तुम्ही बघितली तर हा ऍक्शन रिप्ले तुम्ही बघू शकाल कीपरच्या माध्यमातून किती ते उत्साहित होते बघा. नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून कदाचित हे व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त ठिकाणी आता मात्र पाहायला मिळेल. जी अपील होती भरपूर स्ट्रॉंग आपल्याला पाहायला भेटली अपील झेल घेतल्याच्या नंतर. यस तशी मात्र अक्षय आपल्या गोलंदाजच्या मार्गावर. समोर आहे फलंदाज मयुरेश. सुंदर चेंडू अप्रतिम चेंडू. चेंडू पाण्यात थोडासा बाहेरच्या बाजूने निघाला होता. कट करण्याचा प्रयत्न केला होता. पूर्ण बीट झालाय फलंदाज. धावसंख्या स्थिर आहे 17. ते मित्रांनो 2 षटकाचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर निधी एंटरप्राइजेस संघाची धावसंख्या 4/17. उर्वरित 2 षटकामध्ये काय घडते काय बिघडतंय हे आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत मानेरेगावचा एक आवाज, एक उत्कृष्ट समालोचक माझे परम मित्र राहुल भोईर. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. थँक्यू सो मच. शशिकांत जिमात्रे आमच्या सोबत जॉईंट आहेत. अप्रतिम थँक्यू डीजे. आणि शशिकांत म्हात्रे यांच्याविषयी बोलायचं तर TDC बँकचे ते प्रमुख कॅशियर आहेत आणि आज भरपूर त्यांनी देखील नवीन नवीन नोटा मार्केटमध्ये आणल्या आहेत. प्रमुख कॅशियर आहेत ते. समोरच्या दिशेने फटका सुंदर आहे. खेळाडू दूरवर येतील. झेल पकडण्याचा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण. धावा किती मिळणार आहेत तो प्रयत्न सुरू आहे. धावून धावा तर घेतल्या जात आहेत आणि 3 धावा मात्र धावून घेतल्या जातील आणि 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती दरम्यान धावा आपल्याला पाहायला मिळतात. 20 धावा स्कोर बोर्ड वरती. शशिकांत म्हात्रे यांच्याकडे वेळ फारसा कमी असतो. मात्र PPL मध्ये देखील त्यांनी भरपूर वेळ दिला होता. माझ्या माहितीनुसार हाफ डे देखील त्यांनी भरपूर घेतले होते. कारण का भरपूर वेळ त्यांचा आवाज आम्ही ऐकला होता जेव्हा जेव्हा आम्हाला वेळ मिळायचा. कारण का आम्ही देखील पडगा या परिसरामध्ये समालोचन त्यावेळेस करत होतो आणि PPL मध्ये भरपूर त्यांनी देखील मेहनत घेतली होती. आणि आज देखील संडे आहे आणि आज देखील त्यांच्यासोबत जॉईंट आहेत. त्यांचा आवाज आपण ऐकतो. व्हाईट बॉलचा इशारा महाजन सरांचा. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे 21 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती. सेमीफायनल दुसरी पाहायला मिळते आपल्याला. दोन्ही टीम खूप चांगला खेळ झाला. विजय भाऊ या टीमच्या माध्यमातून तो संघ मेगा फायनल मध्ये दाखल झाला. आमच्या व्यासपीठावरती मोठ्या संख्येने आमच्या टीमचे सर्व ऑनर, सर्व दानशूर दाते, देणगीदार, सर्व आमच्या लिमगर गावचे
अशी माझी कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच, सदस्य. गती कमी केली आहे. फुलर लेनचा चेंडू चांगला पाहायला मिळतो आपल्याला. फ्लॅट देण्याचा प्रयत्न होता. मास्टर एष्टी रक्षकाचा आपण कौतुक केलं पाहिजे शशिकांत म्हात्रे. काय एष्टी रक्षण आपल्याला पाहायला मिळतो. सुरेख, अप्रतिम दर्जेदार एष्टी रक्षण या दरम्यान. क्लोज, एवढा क्लोज रक्षण करणं एवढं सोपं नाहीये. प्रल्हाद पाटीलचं आपण आवर्जून नाव घेतलं, कारण का तालुका क्रिकेटमध्ये आवर्जून मात्र प्रल्हाद पाटीलचं नाव घेतलं जातं क्लोज कीपर म्हणून. ओव्हर द विकेट चेंडूला सापटवलाय. डीप मध्ये चेंडू जाईल खूप वेगानं. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे, मात्र धावा चांगल्या मिळतील. चौकार. स्क्वेअर कट, अर्थातच एखादी चापट मारणं याला म्हटलं जातं. मी तर म्हणे आजच्या दिवसातला सर्वात बेस्ट या ठिकाणी हा फटका असेल स्क्वेअर कटचा. बऱ्याच वेळानंतर आपण स्क्वेअर कट बघायला मिळाली. एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा या ठिकाणी फटका बघायला मिळाला होता. ओव्हर द विकेट डाऊन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा दरम्यान संपर्क बरोबर आला नाहीये. धाव घेण्याचा प्रयत्न आणि रनआउटची विकेट दरम्यान इथनं नक्कीच मिळेल. फलंदाज बाद. पण राहुल एक आहे, जे बक्षीस आहे हॅट्रिक साठी षटकारांची किंवा विकेटची, त्याच्यासाठी जे बक्षीस लावण्यात जयेश पाटील आणि मुनीत पाटील पाली बल्लालेश्वर यांच्याकडून लावण्यात आले, ते अजून अबाधित आहे. पण त्याने आता हॅट्रिक साठी लावण्यापेक्षा आता 2 चौकार किंवा षटका मारले त्याच्यासाठी बक्षीस लावावं. नक्कीच हे बोकर तुम्हाला पाहायला मिळतील. 1 नव्हे 2 नव्हे तर 7 ते 8 आहेत. भरपूर नक्कीच तुम्हाला मात्र पाहायला मिळतील. आणि सर्व हे फायनल साठी खास करून भरपूर मेहनत आमच्या आयोजकांनी घेतली आहे. आणि जो आवडेल तो आपण घेऊन जायचा आहे. चॉईस नक्कीच जो तुम्हाला आवडेल तो तुम्ही एकविरेच्या दर्शनाला घेऊन जाऊ शकता. ऑफर आहे खास करून. हिमांशु पाटील नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. भरपूर कमी वयामध्ये भरपूर मोठं नाव. सिटी क्रिकेट व्यावसायिक खेळाडू आहे. भरपूर मैदानं गाजवलेत. पहिलाच बॉल टॉपेज आहे. मोठी विकेट होऊ शकेल या मॅचची. झेल ड्रॉप झाला आहे. या क्षणाला झाली आहे भरपूर 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 मोठी चूक. हिमांशु पाटीलची विकेट महत्वाची होती या मॅच मध्ये. आणि अजूनही एका षटकाचा कदाचित खेळ शिल्लक असेल. षटकाच्या नंतर बॅटिंग चांगली नक्कीच पाहायला मिळेल हिमांशु पाटीलकडनं. काय सांगाल शशिकांत म्हात्रे, हा झेल महत्वाचा होता का? नक्कीच प्राइज विकेट होऊ शकला असता. खूप प्रयत्न केला होता विकेट किपरना आणि त्याला थोडंसं बॅकअप करायला हवं होतं, कारण पाठीमागे येऊन झेल टिपणं कठीण असतं राहुल. पण झोकून दिलं होतं स्वतःला देखील, पण त्याच्या आवाक्या बाहेर झाला आणि झेल सुटला गेला. अक्षय पाटील यांच्याकडनं पारितोषिकाला हिमांशु पाटील साठी लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार मारल्यास 2000 रुपयाचं पारितोषिक वेहले गावचे आहे. त्यांच्याकडनं हा पारितोषिक डिक्लेअर झालाय. अक्षय द्वारकानाथ पाटील वेलेगाव यांच्याकडनं हा पारितोषिक असेल हिमांशु पाटील साठी. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती 27 इन बोर्ड 27 धावा स्कोर बोर्ड वरती. ओव्हर दी विकेटनं गती कमी केली आहे गोलंदाजानं. त्याचा फायदा देखील झालाय. 3 षटकांचा खेळ देखील कंप्लीट झालाय आणि 3 ओव्हर अखेरीस संघाची एकूण धावसंख्या स्कोर बोर्ड वरती या दरम्यान 27 आपल्याला पाहायला मिळते. अजूनही एका षटकाचा खेळ शिल्लक आहे.
3 षटकामध्ये 27 धावा, 9च्या सरासरीने धावपाठ. अजून एक स्लॉग ओव्हरचं षटक आहे आणि हिमांशू मैदानात आहे. संधी असेल कारण एक व्यावसायिक खेळाडू आहे, खूप मोठा फलंदाज आहे. हिमांशू एक खूप मोठा फलंदाज आहे अलिमगड गावचा. अक्षय पंढरनाथ पाटील कुठं असेल तर आपण संपर्क साधायचा आमच्या मुख्य व्यासपीठाच्या बॅक साईडला. अक्षय पंढरीनाथ पाटील आपण कुठं असाल तर बॅक साईडला स्टेजच्या येऊन संपर्क साधायचा आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकानंतर 27 धावा स्कोर बोर्डवर आहेत. अजूनही एक षटक बाकी आहे आणि स्लॉगवरचं षटक असलं की थोडंसं हायलाइट क्रिकेट खेळावं लागतं आणि ते करावं लागेल. हिमांशू आणि फलंदाज कॅप्टन कौशल दोन्ही महत्वपूर्ण जोडी मैदानात आहे. 7 चेंडू खेळायचे आहेत. सेमीफायनलचा दुसरा सामना आहे आणि अशाच सामन्यामध्ये खेळताना दोन्ही महत्वपूर्ण फलंदाज. शेवट षटक हाताळण्यासाठी येतो दयानंद. पहिलाच बॉल ऑन साईडला पूलच्या माध्यमातून कॅच होतं. बॅट्समनला चेंडू डीप मध्ये अपेक्षा एवढा नक्की चेंडू बाउन्स झाला नव्हता. चेंडू जास्त खाली जातोय. चांगली गोलंदाजी. एका टप्प्याने दरम्यान हा चेंडू बॅट वरती आला आणि एका 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. एकूण धावा स्कोर बोर्ड वरती 29 धावा. 5 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या इनिंग मधील डेट ओव्हरचं षटक प्रगतीपथावरती. राऊंड विकेट. या दरम्यान आताचा चेंडू लाईन बघावी लागते. अतिरिक्त पॉन्स हा चेंडू आणि व्हाईट बॉलचा इशारा बाळासरांचा. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर बोर्ड वरती एकूण धावसंख्या या दरम्यान पाहायला मिळते 30. पंचांचा निर्णय येण्या अगोदर मात्र विकेट किपर आणि गोलंदाजामध्ये कोणत्या प्रकारचं या ठिकाणी हस्तांदोलन झालं ते काही समजले नाही. या दरम्यान हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेनं. फटका तर चांगला आहे. धावा देखील नक्कीच चांगल्या मिळतील. अंपायरचा इशारा देखील आला आहे. फ्लॅट षटकार. देवांश मोरे यांच्याकडनं पारितोषिक आहे. लागोपाठचे 2 बॉल 2 षटकार मारले तरी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. देवांश मोरे यांच्याकडनं हा पारितोषिक षटकाराच्या मदतीनं. बल्लेश्वरून नक्कीच पाली बल्लेश्वर शमश नक्कीच या दरम्यान आहेत आणि त्यांच्याकडनं हा पारितोषिक देवांश मोरे यांच्याकडनं हा पारितोषिक दिला जाईल. लागोपाठचे 2 बॉल 2 षटकार मारल्यास 1000 रुपयाचा. 2 विकेट जरी घेतल्या तरी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 36 मात्र नक्की हिमांशूला संधी आहे कारण जी संकल्पना घेऊन आले होते बक्षिसांची ती इथे थोडीशी कमी केलेली आहे. 2 षटकारांना आता 1000 रुपये मिळणार आहेत. येणाऱ्या काळामध्ये असं होऊ नये की एका षटकारासाठी 1000 रुपये मिळावेत. हिमांशू पाटील स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल. चांगला चेंडू डीप मध्ये वेगाने चेंडू गेलाय आणि बघता बघता या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. 38 धावा स्कोर बोर्ड वरती. पण कधी कधी असं राहुल होते किंवा 2 षटक किंवा 2 जे षटका ठोकल्यानंतर तिसऱ्या षटकाचं येते ते षटक लागले नाही तर जो पैसे लावणार असतो त्याने थोडासा सुटकारा टाकलेला असतो. पुढचा बॉल. फुल टॉस आहे. फटका देखील सुंदर पाहायला मिळतो आपल्याला. हिमांशू पाटील खऱ्या मनाला सुरुवात केली आहे. बिग हिट APL
षटकार. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगानं पुढे जाते. धावा स्कोरबोर्ड वरती 44. चांगली बॅटिंग, चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 50+ जाण्याचा प्रयत्न नक्कीच असेल इथनं. पण एक आहे, खराब चेंडूची फेकी केली होती त्या याने, थोडासा फुलटाच चेंडू फेकला होता, त्याचा पुरेपूर समाचार घेतला होता हिमांशू यानं. पुढचा बॉल, राऊंड विकेटनं गती कमी केली आहे. बॅक टू द बॉलर, हिट फटका चांगला आहे आणि धावा देखील चांगल्याच मिळतील. चौकार. बघितलं होतं लॉंगॉनचा खेळ थोडासा अवॉइड उभा होता, त्याला भेदलं आणि लॉंगॉन आणि लॉंगॉनच्या मधून हा चेंडू सीमेच्या बाहेर गेला होता. 4 धावांसाठी चौकार. चांगली बॅटिंग बघायला मिळते राहुल. चांगलं क्रिकेट. 48 धावा स्कोरबोर्ड वरती. चांगली बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला. यावेळेस अजून एक पॉवरफुल फटका आहे. याच खेळासाठी जातं हिमांशू पाटीलला जाणलं जातं. वेलकम किसनदादा पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे APL च्या माध्यमातून. वेलेगावचे अक्षयजी गोपीनाथ पाटील यांच्याकडून 1000, द्वारकानाथ पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे हिमांशूसाठी. क्या बात आहे हिमांशू, क्या बात आहे. नक्कीच 2 षटकार ठोकणाऱ्यांसाठी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. विसरू नका मित्रांनो, आपल्या इकडे पाहुणे आलेले आहेत, त्यांच्याकडून ठेवण्यात आलेले आहे. धावसंख्या झालेली आहे ती 54 आणि 55 धावेचं एक भलं मोठं आव्हान या ठिकाणी ठेवलेलं आहे ते प्रचिती एंटरप्राइजेस संघासमोर. चांगली फलंदाजी बघायला मिळाली ती निधी एंटरप्राइजेस संघाकडून. शेवटच्या षटकामध्ये जबरदस्त फलंदाजी केली ती हिमांशू यानं. 3 षटकार 1 चौकार त्या षटकात आला होता आणि आतापर्यंत मला वाटतं आजच्या दिवसातलं सर्वात महागडं षटक असेल. सत्तावीस धावा खर्च केल्या दयानंद यानं. 3 षटकामध्ये केवळ 27 धावा फलकावर होत्या. त्याच्यानंतर शेवटच्या षटकामध्ये 27 धावा खर्च केल्यात. 54 धावा या ठिकाणी केलेल्या आहेत त्या निधी एंटरप्राइजेस संघानं. आता एक 55 धावेचं टार्गेट चेस करावं लागेल. आता पण 3 सामने जिंकून एक चांगला खेळ केलेला आहे प्रचिती एंटरप्राइजेस संघानं आणि एक लिडिंगला आहेत या ठिकाणी. बघायचं कशा प्रकारे खेळ होतोय. पण जगदीशची कमतरता भासू शकेल की काय असं वाटतं की बघायचंय. चोवीस चेंडू आणि 55 धावा. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी. आता नियमच झालेला आहे, चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी. याआधी विजयी भव संघाने अंतिम फेरीत धडक मारलेली आहे. जबरदस्त खेळ साकारला होता आणि चांगल्या खेळाच्या जोरावर अंतिम सामन्यात धडक मारली ती विजयी भव संघानं. आणि त्यांचे ओनर निलेश पाटील, जयेश पाटील अतिशय खुश आहेत आपल्या संघाच्या कामगिरीवर.
धावसंख्या खूप मोठी आहे राहुल. 55 धावा 4 षटकामध्ये खूप मोठं टार्गेट आहे. पण एक आहे, जेव्हा मोठं टार्गेट असतं तेव्हा खेळ देखील चांगल्या प्रकारचा होत असतो. बघायचं पहिलं षटक कोण घेऊन येत आहे. नक्की दशरथ येणार आहे. सिनियर दशरथ. चेंडूची पाहणी केली जाते. दोन फलंदाज मैदानात आहे, गीतेश आणि सावंत. त्याला स्पीडअप करायचंय, चला लवकर. चला आपण या थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून गावातील सर्व जे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, जे श्रेष्ठ नागरिक आहेत, खेळाडू आहेत, त्यांना आपण या ठिकाणी आमंत्रण देऊया की आपण ही लाईव्ह टीव्हीवर मॅच न बघता या मैदानावर येऊन आपण ही मॅचचा आनंद घेऊया आणि या व्यासपीठावर आपण विराजमान होऊन या व्यासपीठाची शोभा वाढवूया. स्पेलच्या दिशेने चेंडू भिरकावून दिला होता. चेंडू मात्र काही टप्प्याने चेंडूच्या सीमेच्या बाहेर गेला. 4 धावांसाठी चौकार. पहिल्याच चेंडूवर सुरुवात चांगली करून देतोय गीतेश. 55 धावेचं टार्गेट घेऊन आलेली ही जोडी. गीतेश मात्र सुरुवात चांगली करतोय आणि ते सातत्य ठेवावं लागेल. चांगला चेंडू होता. अनवेली टॅप केला चेंडू ऑफ साईड वर. 1 धाव पूर्ण आणि क्षेत्ररक्षण बघायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होणार नाही. धावसंख्या बदल होतो. धावसंख्या होते 5. स्ट्राईकवर येतो सावंत. हलक्या शाताने खेळून काढला होता. इथे हवेत आहे चेंडू बघायचा. हव्या बाहेर झेल सुटतोय पण 1 धाव पूर्ण केली फलंदाजाने. असं वाटलं होतं की दुसऱ्या धावसाठी प्रयत्न व्हायला हवा होता राहुल. प्रयत्न दिसून आले. केवळ चेंडूकडे बघत राहिले दोन्ही फलंदाज. आपली जागा आपली पीच सोडलं नाही. 1 धाव या ठिकाणी दोन्ही फलंदाज धावून पूर्ण करतात. विकेट नाही टाकायची, त्याच अनुषंगानं एक भागीदारीची गरज आहे. तोच प्रयत्न असावा. विकेट वाचून ठेवायचे आहेत. आता मात्र स्टेप आउट झाला होता. मोठा फटका खेळला होता. मिड विकेट कडे चेंडू सरसावतो. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होऊ शकतोय आणि 2 धावा देखील सहज पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत की काय बघायचंय. मला तर गोलंदाजाला थोडीशी इजा झालेली आहे. त्याचा फायदा घेतला फलंदाजाने आणि तिसरी धाव पूर्ण केली. मात्र पहिल्या T20 मध्ये सुद्धा असंच काहीतरी झालं होतं. अजय जडेजा या ठिकाणी रवींद्र जडेजाला काहीतरी दुखापत झाली आणि त्याच्यावर चहल हा गोलंदाजीसाठी आला आणि मॅन द मॅच देखील घेऊन गेला. सामना देखील विजयी ठरला आणि मॅन द मॅच देखील ठरला. असं काही होऊ शकते राहुल या चालू सामन्यामध्ये? नाही, इथे तो नियम नसावा. कारण का इंटरनॅशनलचे नियम जे आहेत ते नक्कीच आपण बघतो प्रत्येकी ठिकाणी. तुम्ही जेव्हा बाहेर जाता दौऱ्यासाठी भारतातून, नक्कीच ऑस्ट्रेलियामध्ये गेलो तर प्रत्येकी ठिकाणचे जे काय रूल्स असतात ते वेगळे असतात. प्रत्येकी ठिकाणचे क्रिकेटचे रूल. तिथे तसा रूल आहे. मात्र तुम्ही जर इंडियामध्ये खेळत असाल तर इंडियामध्ये तसा काय रूल नाहीये. तिथे मध्ये तुम्हाला सबस्टिट्यूट जो खेळाडू खेळतो
त्याला फक्त फिल्डिंगच करावं लागते. तर त्याच्यावरती भरपूर चर्चा आणि डिस्कस झालं होतं. तुम्ही जो विषय घेतला, बघतो द बॉलर समोर खेळले, डायरेक्ट हिटचा प्रयत्न पुन्हा एकदा दरम्यान खेळाडू नक्कीच या दरम्यान स्वतःचा बॅलन्स त्यांनी गमावला होता. मात्र रनआउटच्या माध्यमातून आता विकेट मिळते फलंदाज बाद. दशरथ पाटील पूर्ण प्रयत्न करू. मी तर असं म्हणेल की प्राणपणाच लावतोय. कारण चेंडू फेक या ठिकाणी झेलताना हाताला या ठिकाणी दुखापत झाली. त्याच्यानंतर आता चेंडू पकडताना फॉलो थ्रूवर थोडासा या ठिकाणी पडला गेलाय. 50+ चा खेळाडू आहे राहुल. 50+ चे खेळाडू कशा प्रकारे खेळू शकतात हे दशरथच्या माध्यमातून आपण बघू शकताय. फिटनेस चांगला नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. आता बघतो आपण 40+चा जर क्रिकेटचा विचार केला तर भिवंडी नगरीमध्ये भरपूर खेळला जातं आणि भरपूर 40+चे खेळाडू आहेत. बँडेजची व्यवस्था दरम्यान करायची असेल तर लगेचच फर्स्टच बँडेज वगैरे. जास्त त्रास झाला असेल तर 12वा खेळाडू आतमध्ये येऊ शकेल. जास्तच प्रॉब्लेम असेल तर आपण बाहेर यावं आणि एखादा 12वा प्लेअरला आपण तिथे मात्र जागा देऊ शकतो. हे क्रिकेटचं स्पिरिट आहे. क्रिकेट जेव्हा जेव्हा मित्रांनो खेळलं जातं, क्रिकेटची मजा, क्रिकेटची नशा एक वेगळ्या प्रकारची राहुल. प्रत्येकाच्या अंगामध्ये ती एक प्रकारची वेगळ्या प्रकारची नशा निर्माण होते जेव्हा जेव्हा आपण क्रिकेट खेळतो खेळाडूच्या अंगामध्ये. आणि नक्कीच अशा प्रकारचा खेळ आपल्याला बघायला तर दशरथच्या माध्यमातून तशा प्रकारचा खेळ बघायला मिळतोय. ओव्हर द विकेट. शपथ झाले बॅट्समन. हुक करण्याचा प्रयत्न होता, कीपर बीट झाले. प्रोटेक्शन आहे, शॉट फाईन लेगला. दरम्यान एकच धाव इथनं मिळेल. 22च्या माध्यमातून कदाचित ही धाव असावी बॅटकटची. दरम्यान ही धाव एक इथनं मिळेल आणि अशा प्रकारे एका षटकाचा खेळ देखील कंप्लीट झालाय आणि एका षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती दरम्यान 11 आपल्याला पाहायला मिळते. टार्गेट या मॅच मध्ये भरपूर मोठा आहे. 55चं टार्गेट आहे. 54 धावा पहिल्या डावामध्ये बनवल्या होत्या. चांगली बॅटिंग हिमांशू पाटीलनं शेवटी येऊन हिमांशू 7व्या वरती आला होता, 7व्या क्रमांकावरती आला होता आणि 7व्या क्रमांकावरती येऊन चांगली बॅटिंग देखील केली होती. एका षटकाचा खेळ कंप्लीट झालाय आणि एका षटकाच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या स्कोर बोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 11. चला 12वा खेळाडू जायचं आपण लगेचच. दशरथ पाटील चौधरी डॉक्टरला बोलवायची आवश्यकता आहे नाही. चला ओके. स्पिरिट चांगलं आहे. क्रिकेटचं स्पिरिट चांगलं आहे. क्रिकेटची नशा ही चांगली आहे. पण एक आहे ज्याच्या अंगात भिनते तो वेगळ्या प्रकारचा संचार करतो राहुल. आणि तुम्ही त्या क्षेत्रामध्ये आहात, तुम्हाला या गोष्टी माहीत असतील. क्रिकेट क्षेत्राच्या समालोचक क्षेत्रामध्ये आताच बघितलं आपण सेमीफायनलचा पहिलाच सामना जिंकल्यानंतर कसा आनंद उत्साह या ठिकाणी केला. हेच तर क्रिकेटची नशा आहे. डेफिनेटली शशिकांत म्हात्रे अप्रतिम अशी माहिती देत असताना आज नक्कीच त्यांना मात्र आज ब्रेक देखील आहे. सुट्टीचा दिवस आहे आणि आज मात्र ते थोडेसे लांब आहेत कॅश पासून. तर रोजच्या रोजच भरपूर सारी कॅश घेऊन बसतात ते. आज माईक घेऊन बसलेत. अठरा चेंडू 44 धावेची अजूनही गरज आहे मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. चांगली मॅच आपल्याला दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. सेमीफायनलची दुसरी मॅच
निधी इंटरप्राइजेस वर्सेस प्रचिती इंटरप्राइजेस, दोन्ही ही टीम संघर्ष करतायत. ओव्हर द विकेट हाफ ट्रॅकर ऑन साइडला फटका उडवण्याचा प्रयत्न होता बॅट्समनचा, मात्र इथनं परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. एक्झॅक्टली हिट विकेट आहे की काय आहे हे बघावं लागेल. रिप्ले मध्ये आपण जाऊया, मात्र बॅट्समन आउट आहेत. फलंदाज हिट विकेट बाद. शेवटचा सामना जेव्हा खेळला गेल तेव्हा मी सर्व टीम ओनर आहेत, रोहित भोईर, निलेश पाटील, जयेश पाटील, याच्यातला विजयी संघ अंतिम सामना खेळणार आहे. आणि जे टीम ओनर आहेत, 8 संघाचे टीम ओनर, आपणा सर्वांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन बसायचं आहे, कारण अंतिम सामन्याचं आपण जे खेळ बघणार आहात ते व्यासपीठावरून बघायचं आहे. प्लीज आपल्याला कमिटी या ठिकाणी आमंत्रित करीत आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये हाफ ट्रॅकर ऑन साइडला, खेळाडूने प्रयत्न एक्झॅक्टली तिथे केला होता, मात्र आउटफील्डचा विचार केला तर थोडीशी खराब आपल्याला आउटफील्ड पाहायला मिळते. अगोदरच ते स्लीप झाले. ओव्हर द विकेट पर्यंत फटका हवेत खेळलेत, मिस टायमिंग आहे. खेळाडू आता मात्र उपस्थित आहेत. आता कुठल्याही प्रकारची चूक तिथे होणार नाहीये. खेळाडू बाद होत आहेत. तिसरा झटका लागत असताना मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी रोहनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अजून या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 40 धावा बनवायच्या आहेत. येणारे चेंडू शिल्लक आहेत 15 शशिकांत, मात्र ही मॅच देखील खूप चांगली आपल्याला पाहायला मिळेल. जसा आपल्याला सेमीफायनलचा पहिला सामना पाहायला भेटला, तसाच उपांत्य फेरी अर्थात सेमीफायनलचा हा दुसरा देखील सामना खूप चांगला पाहायला मिळेल, याच्यामध्ये शंका नाहीये. नक्की चांगले खेळाडू आहेत दोन्ही संघामध्ये. आणि जर निधी एंटरप्राइज संघाचा विचार केला किंवा प्रचिती एंटरप्राइज संघाचा विचार केला तर चांगले मोठे फलंदाज की जे या गावाचं प्रतिनिधित्व करतात असे खेळाडू आहेत. त्याच्यामध्ये मग कौशल्य असेल किंवा हिमांशू, विनीत देखील आहे. पण ओव्हरऑल चांगले क्रिकेट देखील बघण्याची संधी मिळते प्रेक्षकांसाठी. पुढचा बॉल ओव्हर द विकेट शफल झाले, हुकच्या माध्यमातून पाठवला चेंडू डीप मध्ये आणि काय झेल पकडलाय. कॅच ऑफ द इव्हिनिंग. क्लासिकल झेल, कॅच ऑफ द इव्हिनिंग. काय झेल होता, सगळ्या काय गोष्टी तुम्हाला पाहायला भेटल्या. दर्जेदार हाय स्टँडर्ड क्षेत्ररक्षण. जयसाठी 100 रुपयाचं पारितोषिक दीपक पाटील यांच्याकडनं. यस डीजे असं वाटलं होतं की हा झेल होऊ शकेल, पण चेंडूवर नजर ठेवली आणि अँड क्षणाला चेंडू हातामध्ये त्याच्या विसावला नसला तरी थोडासा हातामध्ये पडून गेला होता. असं वाटलं होतं की षटकार अडवतोय, पण चेंडू शेवटपर्यंत त्याने या ठिकाणी आपल्या आवाक्याच्या बाहेर निसटू दिलं नाही आणि एक झेल टिपला गेलाय आणि फलंदाज बाद केलाय. चांगल्या प्रकारचा खेळ बघायला मिळालाय. पुढचा बॉल ओव्हर द विकेट ना
गती कमी केली आहे. लाईनचा विचार करावा लागेल. अंपायरचा इशारा, व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव मिळेल. हॅट्रिक ऑन हॅट्रिक. हॅट्रिक चेंडू आदरमान असू शकेल. व्हाईट बॉल आहे. कंटिन्यू असेल हा चेंडू. संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 16. 16 बोर्ड. ओव्हर द विकेट. हॅप ट्रॅकर आहे ऑन साइडला. फटका पुन्हा एकदा हवेत. हॅट्रिक कंप्लीट होऊ शकेल. विकेटची हॅट्रिक दुसरी आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी रोहनच्या माध्यमातून. बॅट्समन आउट. डीजे रोहितच्या नावावरती विकेटची हॅट्रिक. 500 रुपयाचं पारितोषिक आमचे प्रल्हाद पाटील यांच्याकडनं डिक्लेअर झालाय. आजच्या स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक आपल्याला बघायला मिळते. आजच्या दिवसातली देखील दुसरी हॅट्रिक आहे. या अगोदरची हॅट्रिक अमितने केली होती. स्वर्गीय बबन शेठ प्रतिष्ठान संघाचा हा खेळाडू होता अमित. चांगलं क्रिकेट. गती पुन्हा एकदा कमी केली आहे. ऑन साइडच्या दिशेने खेळले. चेंडू डीप मध्ये वेगाने चाललाय. खेळाडू दूरवर येतील उचलून फेक करतील. तोपर्यंत 2 धावा झाल्या आहेत. तिसरा देखील प्रयत्न केलाय. फेक चुकीची आहे. 4थी धाव घेत असताना मात्र बॅट्समनला परतावा लागेल. मैदानाच्या बाहेर रनआउटच्या माध्यमातून खेळाडू बाद. संघाची धावसंख्या एकूण स्कोरबोर्ड वरती 19. अजूनही 35 धावेची गरज आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत. येणारे 12 चेंडू कशा प्रकारचे असतील पुन्हा एकदा ऐकूया आमचे सहकारी समालोचक मित्र शशिकांत भोयर यांचा आवाज. शशिकांत म्हात्रे यांचा आवाज आपण ऐकूया. तर नक्कीच विकेट नसणार आहे. या 3 धावा असतील आणि संघाची एकूण धावसंख्या 19 स्कोरबोर्ड वरती. जाऊया आपण शशिकांत म्हात्रे. नक्कीच दिवा गावचे आहेत आणि खूप प्रेम आमच्यावर आहे त्यांचं. सातत्यानं जेव्हा जेव्हा आम्ही विभागामध्ये येतो तेव्हा तेव्हा आमच्या सोबत ते सातत्याने असतात जॉईंट. आणि आज सुपर संडे आहे. आज आपण त्यांना ऐकतोय हे आपलं भाग्य आहे. शशिकांत म्हात्रे. धन्यवाद राहुल. हिमांशू राईट आर्म फास्ट गोलंदाजी करतो. उत्कृष्ट अशी तेज तरार गोलंदाजी बघायला मिळते. लेफ्ट आर्म गोलंदाजी करतो. लेफ्ट आर्म ओव्हरचा मारा करतो. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. या अगोदर हिमांशूने चांगली फलंदाजी केली होती. एका षटकामध्ये 27 धावा कुठल्या होत्या राहुल, आणि ते सातत्य ठेवावं लागेल. हिमांशू फलंदाज अक्षय तयार. लेफ्ट आर्म फास्ट. चांगला चेंडू होता. ऑफ स्टंपवर पडल्यानंतर या ठिकाणी आपण बघितलं हिट विकेट. बाद होते फलंदाज अक्षय.
हिमांशू मात्र अतिशय सुरेख गोलंदाजी करतो. पहिला चेंडू धाव टाकल्यानंतर दुसरा चेंडू देखील या ठिकाणी फलंदाज बाद करतोय. नवीन फलंदाज येतोय मैदानात दयानंद. स्ट्राईकवर दयानंद यांनी मगाशी मला वाटतं 27 धावा खर्च केल्या होत्या. त्या धावा देखील इकडे वसूल कराव्या लागतील आणि आपल्या संघाला देखील या ठिकाणी विजय या ठिकाणी प्राप्त करावा लागेल. लेफ्ट आर्म फास्ट समोर आहे फलंदाज दयानंद. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू ऑन साइड दिशेने जातो. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न असू शकेल पण 2 धावा देखील सहज पूर्ण केल्यात. 55 धावेचं टार्गेट आहे विजयासाठी प्रचिती एंटरप्राइजेस संघासमोर आणि धावा आता त्यांच्या फलकावर आहेत ते केवळ 21 रन्स ऑन बोर्ड. सन्माननीय गणेश पाटील साहेब अर्थात बाबा आपण व्यासपीठावर यायचंय. वेलकम मंचली आपलं हार्दिक स्वागत आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बघायचा अपील आहे. पंच स्थिर आहेत आणि पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. त्याच्या वेलकम गणेशजी पाटील साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. बाबा एलवान संघाचे प्रोप्रायटर. मित्रांनो जे आपल्याला बक्षीस या ठिकाणी दिलेले आहेत जे अंतिम सामन्यापासून ते सर्व प्रकारची जी बक्षीस आहेत ती सन्माननीय गणेश पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेले आहेत. धन्यवाद गणेश पाटील. नवीन फलंदाज दीपेश येतोय मैदानात. नितेश उत्कृष्ट चेंडू अप्रतिम चेंडू. पहिल्यांदा चेंडू थोडासा ऑफ स्टंपवर वळला होता. साफ बीट झाला होता. फलंदाज खेळण्याचा प्रयत्न केला होता. थोडासा ब्लाइंड खेळण्याचा प्रयत्न केला होता राहुल. आपण बघितलं गतीपुढे अतिशय नतमस्तक होताना बघितलं फलंदाजांना कारण ते तरार अशी गोलंदाजी आहे हिमांशू याची. साफ बीट झाला होता. प्रल्हाद पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं रोहित या हॅट्रिक साठी आलेले आहेत आणि दीपक जय साठी कॅच 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि या अगोदर 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे हॅट्रिक साठी. धावसंख्या झालेली आहे ती 23. 3 षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 3 षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर प्रचिती एंटरप्राइज संघाची धावसंख्या झाली ती 23. अजून 6 चेंडू मध्ये 6 चेंडू आणि 32 धावांची गरज. काय वाटतं राहुल? नाही आता 32 धावा हवेत आणि इव्हिनिंगचा वेळ आहे. तुम्ही सांगितलं काय हवंय तर चाय हवंय. टी टाइम आहे. थोडीशी तलप जे आहे ते आवरता येत नाही राहुल. मध्ये चहाचे असो किंवा दुसऱ्या कशाचे असो. विनीत चांगला चेंडू होता. प्रतिम चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर असं वाटलं होतं की बाहेरच्या बाजूने जास्तच निघणार पण पडल्यानंतर सरळ यष्टीकडे वळतोय. निधाव चेंडू. आता मात्र एक औपचारिकता राहिल्यासारखं वाटतंय पण क्रिकेटचा खेळ आहे काही घडू शकते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक्स्ट्रा कव्हर चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. लास्ट मोक्या क्षणी चेंडू आडला गेलाय. एकच धाव पूर्ण करतायत असं वाटतंय की निधी एंटरप्राइजेस हा संघ अंतिम सामन्याकडे वाटचाल करताना
चिती एंटरप्राइजेस संघानं 3 सामने जिंकून लिडिंगला होता. या ठिकाणी स्विच इटचा करण्याचा प्रयत्न केला होता. 1 धाव पूर्ण करतायत. एक धावीने धावसंख्या होते 25. 55 धावेचं टार्गेट पूर्ण करायचं होतं. इथे मात्र टार्गेट पूर्ण करत असताना पूर्णपणे फसले गेलेत ते फलंदाज. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली सर्व गोलंदाजाकडून. चांगला चेंडू होता. केवळ औपचारिकता राहिलेली आहे. आता पूर्णपणे बॉडी लँग्वेज वरून दिसून येते की हार जणू स्वीकारलेली आहे फलंदाजांनी. आणि जो आनंद होता तो या ठिकाणी दिसून येतोय तो निधी एंटरप्राइज संघासमोर. चांगला चेंडू होता. खेळून काढतोय. 1 धाव. 1 चेंडू बाकी आणि धावा अजूनही बाकी आहेत 30. खूप मोठा विजय या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न करणार आहेत निधी एंटरप्राइजेस. आतापर्यंत एवढ्या मोठ्या फरकाने सामना जिंकणं हेही खूप महत्वाचं आहे. या अगोदर आपण लो स्कोरिंगचा सामना बघितला. अतिशय चांगल्या प्रकारे जिंकला विजयी भाऊ संघानं. आणि एक हाय स्कोरिंगचा सामना होता 55 धावेचा टार्गेट. तोही देखील निधी एंटरप्राइजेस संघ हा देखील संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना. औपचारिक ते 1 चेंडू डाव्याष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचाकडे वाईटचा इशारा येतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय मात्र इथेही झेल देऊन बसला आणि फलंदाज बाद. आणि याच बरोबर निधी एंटरप्राइजेसचा संघ विजय ठरतोय. B B S S